नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन चॅनलमध्ये आजचा बेत। तर आजचा बेत आहे बेसनच्या वड्या खायला तयार आहेत। आज आपण तिखट बेसन वड्या बनवणार आहोत। तर आपण बनवण्यासाठी कढई ठेवलेला आहे। वड्यांना खूप तेल लागतं। 2 मोठ्या चमचा तेल टाकायचं। आपण जिरं मोहरी टाकून घ्या। जिरं मोहरी तडतडू द्या। आता आपण कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता कुरकुरीत जरा परतून घ्यायचे। त्यानंतर 1 छोटा चमचा आलं लसूण पेस्ट, मिरचीचा ठेचा 1 चमचा, गॅस जरा कमी ठेवा कारण आपला मसाला जळला नाही पाहिजे। तर हे परतून घ्या। त्यानंतर हा कांदा लांब चिरून वाळवलेला कांदा आहे, हा टाकू। आपण व्यवस्थित तळून घ्यायचा। गॅस कमी करून तळा। हळद घालायचं 1 मोठा चमचा, जिरा पावडर, धने पावडर, बॅडगी पावडरचं तिखट आहे हे 2 चमचे टाकायचे। कांदा मसाला आहे तो तुम्हाला आवडीनुसार टाका। सर्व मिक्स करून घ्यायचं। थोडेसे तीळ टाकू आणि वरती लावायला थोडेसे ठेवू। सुकं खोबऱ्याची पावडर थोडी टाकायची। परतून घ्यायचं तेलामध्ये जेणेकरून आपला वड्या खराब होणार नाहीत। त्यानंतर ह्याच्यामध्ये गॅस मोठा करा। त्यामध्ये 2 ग्लास पाणी होतं। तुम्हाला हवं तितकं होतं, तुम्हाला किती जणांना करायचं त्यात। मी आपले 4 जणांना बनवते आहे। मी 1.5 ग्लास पाणी घातलं। हे पहा किती मस्त रंग आलेला आहे। बॅडगी मिरचीची पावडरना रंग छान येतं, तिखट नसतं। आता आपण चवीनुसार मीठ टाकू। तेलातच हिंग टाकायचं होतं, विसरले, सॉरी। 1 पाव चमचा हिंग टाका। ह्याला छान उकळी येऊ द्या। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। एका हाताने फिरवायचं आणि एका हाताने हे बेसन आपण हळूहळू टाकून घ्यायचं। हलवत राहायचं नाहीतर मोठ्या गुठळ्या होतात। किती मावेल तेवढं घट्ट आपलं सगळं मोडून घ्यायचं ह्या चमच्याने। सगळं एकत्र मिक्स करायचं। गॅस थोडा बारीक ठेवा। आपण उकडायला 1 झाकण लावून ठेवून देऊ। हे आपलं झालं असं। जरा असं हवा जाण्यासाठी थोडंसं असं करायचं चमच्याने। ह्या वाफेवर थोडा वेळ ठेवायचं। 10 मिनिटं झालेलं आहे। आपण बंद करू गॅस।
वाफ आली आहे. परतून घेऊ आपण. असं कोरडं व्हायला पाहिजे. खाली थोडं लागतं, लागू द्या. हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण एका ताटाला तेल लावून घेऊ वड्या पाडण्यासाठी. आपण ह्या ताटात घालून घेऊ. असतानाच हे आपण वड्या पाडायला दाबून घेऊ. आपण वड्या कशा पाडतात ना वड्या, त्याप्रमाणे दाबून व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं. गरम असतं, थोडंसं हाताने लेवल करून घ्या. मला सवय आहे, तुम्ही झाराने किंवा पॅच्युलाने केलं तरी चालतं. हाताला थोडं तेल लावून घ्या. वाळलेल्या खोबऱ्याचा खीस टाकायचा मोठा. माझ्याकडे अवेलेबल नाहीये म्हणून मी बारीक थोडासा टाकून घेते. थोडंसं आपलं. त्यानंतर थोडेसे तीळ, त्यानंतर ही कोथिंबीर खूप सारे. परत आपल्या हाताला तेल लावून हे सर्व मसाला दाबून घ्या, जेणेकरून सगळं ते खाली चिकटलं पाहिजे. एक 10 मिनिटांनी वड्या पाडायच्या. थंड झालेल्या आहेत. आपल्याला हवे तशा लहान मोठ्या तुम्ही वड्या पाडू शकता. ह्या वड्या पोळी, भाकरी किंवा भातासोबतही छान लागतात आणि प्रवासात सर्वोत्तम पदार्थ. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडले असेल. पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. धन्यवाद.